Hello students. So आज हम स्टार्ट करता स्टँडर्ड 10 MCQ सिरीज. ओके, सो हे गोवा बोर्ड और CBSE बोर्ड दोन्ही तुम्ही इथून शिकू शकता. सो व्हॅल्यू फर्स्ट क्वेश्चन, व्हॅल्यू ऑफ साइन 48 डिग्री sec 42 डिग्री प्लस cos 48 डिग्री cosec 42 डिग्री. सो हो क्वेश्चन बेस्ड असा कॉम्प्लिमेंटरी एंगल्साचेर, राईट? कारण हांगा एंगल्स जे दिल्या त्यांचे व्हॅल्यूज आमकां खबर ना. सो म्हणजे त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक जे व्हॅल्यूज आसा ते आमकां खबर ना. सो हेंका आमकां आतां एक तर एका भशेन करूंक जाय. म्हणजे कशें कॉम्प्लिमेंटरीन कितें आसता, साइन आसा तो आमी इन टर्म्स ऑफ कॉस बरोवंक शकता. दॅट इज यू हॅव टू मायनस 90 मायनस दॅट एंगल यू हॅव टू डू, राईट? सो आतां हो साइन आसा तो हांव इन टर्म्स ऑफ कॉस बरोवंक शकता, करेक्ट? आणि हांगा हांव कितें करतले, परत तशेंच कॉस आसा तो इन टर्म्स ऑफ साइन बरोवंक शकता. सो स्टार्ट करूया. साइन 48 डिग्री हांव बरोवंक शकता कॉस 90 मायनस 48 डिग्री, करेक्ट? हो हांव तसो दवरता. एक कितें तरी चेंज करप. सो कॉस आसा तो हांव साइन करता 48 इंटू कॉसेक 42 डिग्री. सो हो कितें जातलो 42. आतां कॉस हांव तसोच दवरता. sec 42 कशें बरोवंक शकता हांव 1 upon cos 42. Okay? Sec is 1 upon cos, correct? Same way cosec, sorry हो हांवें cos बरयलो. cosec हांव बरोवंक शकता 1 upon sin 42. सो हांगा चडशे तुमकां अशीच कॉम्बिनेशन्स मेळटली जी कट जाता जाय. ओके, लायक cosec, sin, cosec, tan, cot. ओके, सो हे आन्सर येतले 1 plus 1. Okay. Next question, if cos of x is equal to 2 by 3, then tan of x is. So हांगा तुमकां ट्रायंगल मेथड यूज करची पडटली. सो आता हे MCQs. सो जाता तितले फास्ट सॉल्व करपाची ट्राय करा. आता तुमकां एक्सप्लेन करता आसतना हांव सारके इन डिटेल एक्सप्लेन करतले. बट जेन्ना तुम्ही सॉल्व करतली तेन्ना ही स्टेप्स तुम्ही स्किप केल्या जाता. म्हणजे फास्ट करप. आता हांव कितें करता, cos of x म्हणजे कितें, एडजसंट अपॉन हायपोटेनस. हे स्टेप तुम्ही स्किप करू शकता, करेक्ट? तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल काडपाचे, एक्स घेवपाचे, तेजो cos of x म्हणजे एडजसंट आणि हायपोटेनस, करेक्ट? हांगासरल्यान आतां पायथागोरस लावपाचो. आतां हांव जर डायरेक्ट बरयता जाल्यार कशें जातलें, 3 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर करतलें हें येवपाक, रायट? सो हो येतलो आमचो √5. ओके, बट आतां तुका एक्सप्लेन करपाक जाय म्हाका जाल्यार हांव कशें घेतलें की सम ABC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही स्टेप्स बरोवपाची गरज ना. ओके, सो हांवें तेच केलां. हायपोटेनस स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर केलो. ओके, सो आमकां येयलो √5. सो हो √5 जाल्ला tan of x. tan of x is opposite upon adjacent. So डायरेक्ट सुद्धा बरयल्या जाता √5 upon 2. Okay. Next question, if sin 4 theta is equal to √3 by 2, then theta is. So हांगा तुमकां एक तर सगळे एंगल्साचे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज याद आसूंक जाय. That is sin 30, sin 60, right? So sin 30, 60 तुम्ही ते ट्रायंगल यूज करून ड्रॉ करू शकता. 30 डिग्री, 60 डिग्री, opposite upon hypotenuse. Okay. So हांगासरल्यान तुमकां कळटलें की sin 60 is √3 by 2, correct? So हो 60 आसा तो आमचो 4 theta. So 4 theta is equal to 60.
सो थीटा कितें जातलो 60/4 15. Theta is 15 degree. Okay. Next question. If tan of A is equal to cot A plus 20, then A. आता परत हांगासर आमकां कॉम्प्लिमेंटरी एंगल्स यूज करूंक जाय कारण कॉम्बिनेशन कशें दिला tan आणि cot दिला राइट आणि एंगल्स तुमची डिफाइन ना सो आता हांव जर टॅनाक कन्वर्ट करता जाल्यार कशें बरयतलें cot 90 minus A. ओके सो आता दोन्ही एंगल्स इक्वेट करा सो आता हांव मायनस ए या साइडीन हाडला हांवें -2a इक्वल टू -70. So a is 70/2 so हो जालो 35. So a is 35. Okay. Next question. If √2 sin 60 minus alpha is 1, then alpha अल्फाचा व्हॅल्यू काढूंक लायला. आता हांगा कांयच अशें स्पेसिफिक अशें कांय दिवंक ना सो आमकां जे नंबर आहा ते आमी पयली एका साइडीन व्हरया म्हणजे हो √2 हांगा हाडलो जाल्यार 1/√2 जातलो. आता आमकां कितें तरी फॅमिलियर अशें दिसता की 1/√2 कोणाचो तरी व्हॅल्यू आसा राइट सो आमकां खबर आहा की साइन ऑफ 45 चो व्हॅल्यू 1/√2 येता. ओके सो आमचो 60 मायनस अल्फा आमी 45 बरोवं शकता. सो 60 minus 45 is our alpha. So alphaचा व्हॅल्यू किती येयलो 550. Okay. Next question. If tan of x is equal to sin 45 cos 45 plus sin 30 then x. Okay. So आमका हे substitute करचे पडटले values. Sin 45 is 1/√2 into cos 45 is also 1/√2. Sin 30 is 1/2. So how जालो 1/√2 into √2 is 2. Half plus half is 1. So tan of which angle is 1? 45 degree. Okay. Next question. Sin 10 degree upon cos 80 degree plus cos 59 into cosec 31 plus sin 37 into sec 53. So हांगा सुद्धा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी एंगल्स यूज करपाची दॅट इज साइन आणि कॉस दिला न्हू एक खंयचे तरी चेंज करा सपोज हांवें साइन चेंज केलो जाल्यार कितें जातलें cos 90 minus 10. Okay. Then परत हांगासर हांव कॉसाचे साइन करता सो साइन 90 minus 15. इवन तुम्ही कॉसेक सुद्धा चेंज केला जाता कॉसेक चेंज केला जाल्यार हांगा सेक जातलो. ओके परत साइन आहा तो हांव कॉस करता 90 minus 37. ओके सो हो कितें जातलो cos 80 plus sin 90 minus 59 is 31. So sin 31. Cosec 31 हांव बरोवं शकता 1/sin 31. Cos 90 minus 37 हांव बरोवं शकता cos 53. Sec 53 हांव बरोवं शकता 1/cos 53. Okay. So final answer येतले 1 plus 1 plus 1 that is 3. Okay. Next question. Tan square theta upon 1 plus tan square theta. So हांगा आमकां आयडेंटिटी यूज करूंक जाय. 1 plus tan square theta is sec square theta. Correct? आता सिम्प्लिफाय कर. That is tan square theta आम्ही बरोवं शकता sin square theta upon cos square theta.
आणि sec स्क्वेअर थिटा आम्ही बरोवंक शकता 1/cos स्क्वेअर थिटा. ओके. जर तुमकां ही स्टेप सारखी समजना जाल्यार प्लीज तुम्ही ते ट्रिग्नोमेट्री जो लेसन आसा तो मातसो सारको पळया. ओके. स्टार्टिंगूच हांवें इंट्रोडक्शन पार्टानूच सारकें एक्सप्लेन केला, तितूनसून तुम्ही ते खूप कितें नोट डावन करू शकता. ओके. सो sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा आणि जो आमचो डिनोमिनेटर आहा तो परतो जातलो, राईट. हो कट जालो, आन्सर येयले sin स्क्वेअर थिटा. ओके. सो फायनल आन्सर इज sin स्क्वेअर थिटा.